देशाचं सामाजिक स्वास्थ्य टिकवायचं असेल तर जातीवाद नष्ट करून बंधुभावाची भावना सर्वांनी जपली पाहिजे, असं मनोगत माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं। संगमनेर तालुक्यामधील डोळासने या ठिकाणी भैरवनाथ विद्यालयामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। या ध्वजारोहण कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, कृषी सभापती अजय पटांगरे यांसह गावातील नागरिक, महिला, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांचं गावामध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केलं। देशाची वाढती लोकसंख्या, जातीवाद आणि बेरोजगारी यावर सरकारने उपाययोजना करण्याची गरज असल्याचं सांगत आमदार थोरात यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपली लोकसंख्या 33 कोटी होती। आपला आताचा आकडा 135 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला देश हा झालेला आहे। यामध्ये 18 ते 35 या वयोगटामध्ये 50% जास्त लोकसंख्या ही 18 ते 35 ची म्हणजे तरुण मंडळीची आहे। आपल्याला आव्हानं खूप आहेत। आपण चीनच्या विरुद्ध झालेलं युद्ध आपलं असेल, पाकिस्तान विरुद्ध झालेलं युद्ध असतील, अन्नधान्याची टंचाई होती, बेरोजगारी काळात होतं, ही सगळा बदल होतो। आज आपण जगातली महासत्ता, एक ताकदवान देश म्हणून पुढे जाताना दिसतोय। आश्चर्याने जग सुद्धा आपल्याकडे पाहतं। यामध्ये आता स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या राज्यकर्त्यांनी काम केलेलं आहे याचा सुद्धा मोठा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही। काही प्रश्न आज आहेत। महत्वाच्या प्रश्नामध्ये कृषीचा जरी हरित क्रांती झाली, जिथं बेलोची ज्वारी खावं लागत होती, तिथं आता उपलब्ध धान्य आपल्याकडे आहे, दुग्ध आपल्याकडे आहे। परंतु ज्याने धान्य निर्माण केलं, ज्याने दुग्ध निर्माण केलं, त्याचे प्रश्न मात्र कमी झाले नाही। तो मात्र संकटग्रस्त आहे, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। 18 ते 35 वयोगटामध्ये मोठा तरुण वर्ग आहे, परंतु आज रोजगाराचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे आहे। आपण इंडस्ट्री वाढवली, सगळं वाढवलं, तरी हा रोजगाराचा प्रश्न सुटत नाही। आणखी त्याच्याकरता काय करावं लागेल याचा विचार निश्चितपणे करावा लागणार आहे। अनेक गोष्टीचे प्रश्न आज आहे। शिक्षणाच्या क्षेत्रात खूप काम केलं, पण अजून काम करण्याची गरज आहे। शेवटी हे सगळं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये करावं लागेल। आणि म्हणून आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जे स्वातंत्र्य आव्हानीत आपण ठेवलं, ताकदवान देश आपण बनवला, तो पुढच्या काळामध्ये आणखी ताकदवान कसा होईल, एक संत कसा राहील। जातीवादाचे, धर्मवादाचे जे मुद्दे उभे राहताना आपल्याला दिसत आहेत, ते आपण गाठले पाहिजे। आणि आपण जात पात नाही, माणूस सगळा सारखा असतो। धर्म हा ज्याचा व्यक्तिगत असतो। राजकारण आणि धर्माची जल्लत करून चालत नाही। या गोष्टी आता एक संस्कृती म्हणून स्वीकारण्याची गरज आहे। कारण बदलतं जगाबरोबर जर तुम्हाला टिकायचं असेल तर या जातीपाती धर्माचे विषय हे बाजूला ठेवले पाहिजे। यावेळी गावात पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचं भूमिपूजन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं। डोळासने गावात असलेल्या भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षिका, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।